नमस्कार. मी डॉक्टर टीना देसाई, फर्टिलिटी कन्सल्टंट, प्रोजेनेसिस IVF सेंटर, अंधेरी. फर्टिलिटीबद्दल बोलताना आपण नेहमीच IUI, IVF, इंजेक्शन्स, मेडिसिन्स याबद्दल चर्चा करतो. पण आज मी खूप बेसिक टॉपिकबद्दल बोलणार आहे. ते म्हणजे फूड, अन्न. तर नॅचरली फर्टिलिटी वाढवणारे सुपर फूड्स कोणते आहेत हे बघूया आज. सुपर फूड म्हणजे असे खाण्याचे पदार्थ ज्याच्यात न्यूट्रिशन भरपूर प्रमाणात असतं आणि ते अजिबात प्रोसेस नसतात किंवा खूप कमी प्रमाणात प्रोसेस केलेले असतात. अशा सुपर फूड्समधून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, मिनरल्स, विटामिन्स मिळतात आणि हेल्दी फॅट्स मिळतात. यामुळे आपलं ओव्हरऑल हेल्थ आणि फर्टिलिटी हेल्थ हे वाढू शकतं. सुपर फूड्स म्हटल्यावर सर्वप्रथम असतं अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स हा एक सुपरफूड कंपोनंट आहे जो आपल्याला हिरव्या पालेभाज्या, फळं, ड्राय फ्रूट्स, संत्रा, मोसंबी सारखे आंबट फळं, डार्क चॉकलेट अशा पदार्थांमधून मिळतो. अँटीऑक्सिडंट्स घेतल्याने शरीरामधला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा कमी होतो. यामुळे काही अँटी एजिंग प्रॉपर्टीज सुद्धा वाढतात. म्हणूनच स्त्रीबीज आणि शुक्राणूची क्वालिटी इम्प्रूव्ह. दुसरा सुपरफूड कंपोनंट आहे झिंक. झिंक हे मिनरल आहे जे आपल्याला नॉनव्हेजमधनं म्हणजे सी फूड्स, मटन, दूध व दुधाचे पदार्थ यांच्यातून मिळतं. झिंकचं प्रमाण आपल्या डाएटमध्ये चांगल्या प्रमाणे घेतल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूची क्वालिटी वाढते. सेलेनियम हे एक मिनरल आहे जे आपल्याला मांस, मटन, अंडी, चिकन या पदार्थांमध्ये. सेलेनियमचं महत्त्व PCOS किंवा PCOD असलेल्या महिलांमध्ये जास्त असतं. कारण या पदार्थामुळे PCOD आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स हा रेग्युलेट होऊ शकतो आणि म्हणूनच स्त्रीबीजाची क्वालिटी वाढते. नेक्स्ट सुपरफूड आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, ज्याला आपण हेल्दी फॅट असं म्हणतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे आपल्याला काही प्रकारचे मासे म्हणजे कॉड लिव्हर ऑइल वगैरे किंवा जवस यामधून. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे स्पर्म म्हणजे शुक्राणूची क्वालिटी आणि स्त्री बीजाची क्वालिटी ही वाढते. नेक्स्ट सुपरफूड आहे होल ग्रेन्स. होल ग्रेन्स म्हणजे संपूर्ण धान्य. याचं उदाहरण म्हटलं तर ज्वारी, बाजरी, नाचणी, जवस हे सगळे पदार्थ. अशा पदार्थांमध्ये फायबर कंटेंट हा जास्त असतो आणि यामुळे आपले ब्लड शुगर लेवल्स कंट्रोल होतात. म्हणून फायबर युक्त डाएट आपण रेकमेंड करतो, एस्पेशली PCOS असलेल्या महिलांना, कारण त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे त्यांना डायबिटीज होण्याची शक्यताही वाढते. असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने जे स्त्री व पुरुष डायबिटीज ग्रस्त आहेत त्यांनाही फायदा होतो, कारण ब्लड शुगर लेवल्स कंट्रोल नसताना स्त्रीबीज आणि शुक्राणू दोघांचीही क्वालिटी कमी होऊ शकते. नेक्स्ट सुपरफूड म्हणजे नट्स, ड्राय फ्रूट्स, बदाम, पिस्ता, अक्रोड इत्यादी. या पदार्थांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण जास्त असतं. म्हणूनच शुक्राणूची आणि स्त्रीबीजाची क्वालिटी वाढते. नेक्स्ट सुपरफूड म्हणजे सीड्स, ज्याला आपण बियाणे म्हणतो. जवस, सूर्यफुलाचे बीज किंवा भोपळ्याचे बीज म्हणजे सनफ्लॉवर सीड्स किंवा पंपकिन सीड्स, सब्जा या सगळ्या पदार्थांमध्ये चांगल्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि फायबर असते. या पदार्थांमुळे आपल्या शुक्राणूची आणि स्त्रीबीजाची क्वालिटी वाढते. यापुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसभरात पिणं, त्याला ऑप्टिमम हायड्रेशन असं म्हणतात. हायड्रेशन चांगलं असल्यास आपल्या शरीराचे टॉक्सिन्स हे लवकर बाहेर पडतात आणि हॉर्मोनल बॅलन्स सुद्धा वाढतो. म्हणूनच स्त्रीबीज आणि शुक्राणूची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. आता हे झाले असे सुपरफूड्स ज्याने आपण आपली फर्टिलिटी वाढवू शकतो. काही पदार्थ असे असतात जे आपण टाळल्यामुळे सुद्धा आपली फर्टिलिटी वाढवू शकतो. ते म्हणजे
हायली प्रोसेस्ड फूड्स, ब्रेड, बिस्किट, बेकरी प्रॉडक्ट्स, जास्त प्रमाणात गोड किंवा तेलकट पदार्थ, जंक फूड या पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढतो आणि म्हणूनच स्त्रीबीज व शुक्राणूची क्वालिटी कमी होते. म्हणून जेवढं होईल तेवढं कमी प्रमाणात हे पदार्थ घ्या. थोडक्यात म्हटलं तर जेवढं आपल्या आहारात आपण हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं प्रमाण वाढवलं तेवढं आपल्या फर्टिलिटीसाठी चांगलं असतं. जंक फूडचं प्रमाण खूप कमी करावं. मधल्या वेळेस भूक लागल्यास फळं किंवा नट्स आणि ड्रायफ्रुट्स खावे. मील प्लॅनिंग करत असताना आपण या गोष्टीची काळजी घ्या की आपल्या ताटामध्ये नॅचरली कलरफुल असणारे पदार्थ म्हणजे नैसर्गिक रूपाने वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्या, फळं हे जास्त प्रमाणात असावे, ज्याला आपण रेनबो प्लेट म्हणू शकतो. या पद्धतीने सुपरफूड्सचं प्रमाण जेवणामध्ये वाढवून आणि अनहेल्दी पदार्थांचं प्रमाण कमी करून आपण आपली फर्टिलिटी नक्कीच वाढवू शकतो. धन्यवाद.